नमस्कार, मैं संतोष सोनी। आप देख रहे हैं सोनी टीवी न्यूज। राष्ट्रवादी पार्टी के लोकसभा प्रत्याशी सुरेश मात्रे उर्फ बाल्या मामा के भतीजे गिरीश मात्रे ने पत्रकारों से किया संवाद। बताया कि किस विकास कार्य को लेकर बाल्या मामा लोकसभा चुनाव में उतरे हैं। म्हणून माझी नेमणूक केलेली आहे आणि ही प्रेस कॉन्फरन्स फक्त सर्वप्रथम तुम्ही जे आल्यात त्यांचा आभार मानतो। तुम्ही एवढ्या संख्येने इथे उपस्थित झाल्यात, तुमचा आभार। आणि ही प्रेस कॉन्फरन्स आपण फक्त गेट टुगेदर केलेली आहे आणि 2 तारखेला जे 2 तारीख आहे त्या 2 तारखेला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री सुरेश बाल्यावा मात्रे यांचा अर्ज दाखल करणार आहेत। महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्त्यांना माझा आव्हान आहे आणि विनंती आहे की मोठ्या संख्येने उपस्थित राहा। पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, पहिला बाल्यामानी पहिले वचननामा तुम्ही वाचला असेल, त्याच्यामध्ये सर्वप्रथम टोरेंटचा जो मुद्दा आहे तो सर्वांप्रथम टोरेंटचा मुद्दा आहे आणि टोरेंट आपल्याला हटवायची आहे। हा आमचा बेसिक जे असणार आहे। दुसरा हा आमचा ओव्हरऑल विजन काय आहे, भिवंडीचा इन्फ्रास्ट्रक्चर। आता भिवंडी पहिले टेक्सटाईल मार्केट, नंतर वेअरहाऊसिंगचा आता एशियामध्ये नंबर 1 आहे। आता भिवंडीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर काहीच नाही, ना फायर ब्रिगेड नाही, रोड नाही, कुठलेही बेसिक इव्हन ड्रेनेजही नाही आहे। तो आमचा विजन तोच असणार आहे का भिवंडीचा ब्युटिफिकेशन, भिवंडीचा इन्फ्रास्ट्रक्चर। आता एवढा वेअरहाऊस असल्यामुळे कुठं काही अपघात कारण फायर होते तर फायर ब्रिगेडसाठी काही इक्विपमेंट नाही, तो आम्ही त्या फायर ब्रिगेडसाठी आम्ही निधी उपलब्ध करून जेवढं इक्विपमेंट अपग्रेड करता येतील फायर ब्रिगेडसाठी 2-3 स्टेशन सब स्टेशन करता येईल, तो आमचा प्रयत्न असणार आहे। दुसरा मुद्दा भिवंडीचा बस स्टॉप तुम्ही बघितला असेल एसटीचा, त्याची अवस्था एकदम दुर्दशा आहे, त्याचाही ब्युटिफिकेशन करण्याचा काम आम्ही करणार आहोत। तिसरा भिवंडीचा आयजीएम हॉस्पिटल, आयजीएम हॉस्पिटल बद्दल बोलायचं तर सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे, त्याला आपण डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल दर्जा दिल्यानंतर जसे सिव्हिल हॉस्पिटल, केम हॉस्पिटल तशी फॅसिलिटीज उपलब्ध होतात ते करण्याचा आमचा ध्येय आहे। एज्युकेशनसाठी एज्युकेशन सेक्टरमध्ये आता प्रायव्हेटाइज स्कूल भरपूर आहे, गव्हर्नमेंट स्कूल तेवढे नाही आहे। तर गव्हर्नमेंट स्कूलमध्ये कसं काय प्रमोट करता येईल, जास्त लोकांना आणि जास्त पालकांना गव्हर्नमेंट स्कूल बद्दल जास्त शिक्षणाचा दर्जा कसा उंच करता येईल त्याच्याबद्दल प्रयत्न करू आपण। रोजगार के लिए आप देखो कि जैसा अभी मेन बिजनेस वेयरहाउसिंग और टेक्सटाइल है, बेसिक इंफ्रा अगर आएगा तो ऐसे हम लोग भी एज ए डेवलपर ही है। अभी फिलहाल हम लोग के जो भी वेयरहाउसिंग में लगभग 90 से 1 लाख लोग रोजगार उपलब्ध कर चुके हैं और ये रिकॉर्ड में। अगर एमआईडीसी का कोई भी स्कीम लाते हैं हम लोग अंडर एमआईडीसी में, तो हम लोग को गवर्नमेंट के अंदर लिख के देना पड़ता है कि 1 एकड़ में हम लोग कितना रोजगार ला सकते हैं। तो रोजगार के लिए ही हम लोग कोशिश करेंगे वेयरहाउसिंग सेक्टर में और टेक्सटाइल मार्केट में। चुनावी जुमला नहीं है, आप कभी भी आके मैं अभी मेरे कंपाउंड में पीछे ही आप जहाँ बैठे क्रिएटिव गारमेंट करके, वहां से आप देखो कि भिवंडी के महिलाओं की ऑलमोस्ट 15 से 20 हजार लोग काम कर रहे हैं। तो हम लोग को कोशिश वही करेंगे कि जैसा हर एक इसमें डिग्री कॉलेज हुआ, बाकी पॉलिटेक्निक कॉलेज हुआ, कोई भी लॉ, उसके लिए हम लोग प्रयत्न करेंगे।